40 वर्षापासून वारी करते. भीमा कोरेगाववरून येते. वाचे वदता गंगा गंगा, वाचे वदता गंगा गंगा, सकल पापे होती गंगा, सकल पापे होती गंगा. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. त्यासी नाही येमपुरी, त्यासी नाही येमपुरी. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. माऊली रामकृष्ण हरी 2 दिवस जे आहेत त्या पालख्यांचा मुक्काम पुण्यामध्ये आहेत. आता आपल्यासोबत काही वारकरी आहेत. गेले 40 वर्षांपासून ते वारी करतात. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. माऊली रामकृष्ण हरी पुण्यामध्ये वारी आहे, पालखी आहे. काय कसं किती वर्षांपासून करताय, कुठून आलेला आहात? मी गेल्या 40 वर्षापासून वारी करते. भीमा कोरेगाववरून येते. कोरेगाव भीमा. माझं नाव उषा किसन गव्हाणे. माझे मालक विनेकरी आणि माझ्या तुळस. आम्ही दोघं जोडीने वारी करतो. देऊ ते पंढरपूर आणि पंढरपूर ते परत देऊ. तेवढा देव घालतो आणि नंतरच घरी जातो. ही 6 महिन्याची वारी आमची पकाट होती. पण या वारीचा असा अनुभव आहे की ऊन वारा काही असला तरी आम्हाला काही त्रास झाला नाही. कधी आमची काही वस्तू गेली नाही, काय नाही. यात आम्हाला इतका आनंद वाटतो. आता यंदा तर एवढा पाऊस होता, 4 दिवस सतत पाऊस होता, पण एवढीशी थोडी सुद्धा इजा झाली नाही. घरून म्हणत होती जाऊ नका, पण मी ठरवलं की हे जावं अथवा राहो, पांडुरंग जुडे राहो. मी आमच्या जीवावरच आले. दाताडवरून म्हणलं काही पांडुरंग करीन ते करीन. पुढे घरी बसलं तरी येणारच आहे. येतेल आटल मरण कुणाला चुकलेलं नाही. घरात सुद्धा येऊ शकतं. म्हणून मग कुणाचं न ऐकता वारीला आलो आम्ही दोघं. तुमच्या मिस्टरांसोबत, नवऱ्यासोबत आलेले आहेत का तुम्ही? तुमच्या पतीसोबत आलेले आहेत का? हो, आमच्या पती सोबत दोघं, मिस्टर आणि मी. ते विनेकरी आणि माझ्या तुळस. वारीचं नेमकं काय अर्थ आहे? तुम्ही 40 वर्षांपासून वारी करता. नेमकं वारी म्हणजे काय? वारी म्हणजे आमच्या हातपाय दणकणीत येत. आम्हाला शुगर नाही, बीपी नाही. दोन्ही आम्ही नवरा बायको ठणठणीत येत. आम्हाला धन संपदाची आशा नाही. आम्हाला शरीर संपदा आमची बळकट ठेवलेली. यातच आम्हाला आनंद आहे. विनेकरी आहेत ते पालखी. माऊली तुम्ही 40 वर्षांपासून वारी करताय. काय नेमकं आताच्या वारीमध्ये आणि तेव्हाच्या वारीमध्ये काय फरक जाणवतो? हॅलो, आताच्या वारीमध्ये जरा माहिती जास्त, अज्ञानपणाचं विज्ञान प्राप्त होतं. अजून काय वारकरी होणे आमचा वाढवाडलापासून धर्माचे. यंदाच्या वर्षी पावसाने खूप हे घातलेलं आहे. पाऊस मुसळधार होता. मात्र आता पुण्यामध्ये जेव्हा पालखीचं प्रस्थान झालेला 20वा आहे आता, मात्र पावसाने सुट्टी घेतलेली. तर आम्हाला आनंद वाटला की वारकऱ्यांना इथं पुण्यात काही सोय होत नाही. सगळे वारकऱ्यांना चांगलं वाटावा यासाठी मस्त आनंद वाटतोय. आणि काही जाणवलं नाही आम्हाला. ऊन वारा पाऊस काही जाणवत नाही. पाऊस असला तरी आमची वारी चालत राहते. ऊन असलं तरी आमची वारी चालत राहते. वारी करत असताना काय काय अडचणी येतात, काय आव्हानं समोर येतात? काही अडचणी आल्या तरी पांडुरंग दूर करतो. काही अडचण आली नाही 40 वर्षात आम्हाला. काही अनुभव असा वाईट आलाच नाही. चांगलेच अनुभव येत गेले. आता पंढरपूरकडे पायी वारी करत जाणार आहात. आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी काय साकडं घालणार? काय साकडं नाही. आमचे शरीर संपदा चांगली ठेव, हातपाय चांगले ठेव, तुझ्या वाऱ्या करायला, उड्या आणायला. हेच मागणं पांडुरंगाला आहे. धन संपदा नको आम्हाला. एखादा अभंग म्हणा. हो, म्हणू का? वाचे वदता गंगा गंगा, वाचे वदता गंगा गंगा, सकल पापे होती गंगा, सकल पापे होती गंगा.
दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही येमपुरी त्यासी नाही येमपुरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी नर्मदे हार नर्मदा परिक्रमा केली 3 बारे केली 6 महिने पायी. नक्कीच तर आपण बघतोय अतिशय उत्साहाचं वातावरण जे आहे ते सुद्धा वारकऱ्यांमध्ये दिसतंय आणि कोणतीही अडचण येत नाही आणि आले तरी विठुराया आहे असं जे आहे ते या वारकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रियंका परदेशी story.com पुणे.